नमस्कार. आज मी सांगणार आहे श्री रेडी गणपती मंदिर, तालुका वेंगुर्ले, जिल्हा सिंधुदुर्ग. रेडी बंदर हे कोकणातील शेवटचं बंदर म्हणून ओळखलं जातं. रेडीमध्ये समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर कोकणी मंदिर शैलीतलं मोठं गणपती मंदिर आहे. कोकणाच्या मातीतच गणेश भक्ती असल्यानं या मंदिरात सतत भाविकांची गर्दी असते. हे मंदिर एक जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे भव्य गणपतीची मूर्ती ही द्विभुज स्वरूपातील आहे. या मंदिराबाबत आख्यायिका अशी आहे की रेडी किनाऱ्याजवळ लोह खजिन्याच्या खाणी आहेत. तेथे वाहन चालक म्हणून रेडीच्या नागोळावाडीतील सदानंद नागेश कांबळी हा तरुण कामास होता. एकदा लोह खजिन्याने भरलेला त्याचा एक ट्रक एका विशिष्ट जागी बंद पडला. रात्र झाल्यामुळे सदानंद तेथेच झोपला. पहाटे त्याच्या स्वप्नात साक्षात गणराय आले. या ठिकाणी माझं अस्तित्व आहे, मला बाहेर काढ, असा त्याला दृष्टांत दिला. ती तारीख होती 18 एप्रिल 1976. सदानंद याने ही हकीकत सर्वांना सांगितली. काही लोकांनी पुढाकार घेऊन खाणीतील काही मजुरांच्या मदतीने तेथे खोदकाम करण्यास सुरुवात केली. थोडं खोदल्यानंतर गणपतीच्या कानाचा आणि मुखाचा भाग दिसू लागला. ते पाहून सगळेजण चकित झाले. ही मूर्ती जांभ्या दगडाच्या गुंफेत व जांभ्या दगडापासून तयार केलेली होती. 1 मे 1976 रोजी पूर्ण मूर्ती दिसायला लागली. मूर्ती द्विभुज व सुबक होती. मूर्तीची उंची 6 फूट व रुंदी 4 फूट होती. खोदकाम सुरू असतानाही तेथे काही प्राचीन अवशेषही मिळाले. 1.25 महिन्यानंतर त्याच परिसरात दगडात कोरलेली मोठी मूषक मूर्ती देखील सापडली. येथील ग्रामदैवत माऊली देवीच्या कौलानुसार याच ठिकाणी मंदिर बांधण्यात यावे असे ठरले. त्यानुसार 1978 मध्ये मंदिराचं बांधकाम करण्यास सुरुवात झाली. अलीकडेच या मंदिराचं नूतनीकरण देखील करण्यात आलेलं आहे. नवसाला पावणारा गणपती अशी या गणपतीची ख्याती आहे. असं सांगितलं जातं की या परिसरात असलेल्या यशवंतगडच्या द्वारपट्टीवर कोरलेली गणेश मूर्ती व रेडीच्या या गणपतीच्या मूर्तीमध्ये विलक्षण साम्य आहे. हे मूर्ती साधर्म्य पाहता ही मूर्ती 300 वर्षापूर्वीपासून येथे पूजली जात होती. परकीय आक्रमकांच्या हल्ल्यापासून ही मूर्ती वाचावी यासाठी तिला जमिनीखाली ठेवली असावी. या मंदिरात माघी गणेश जयंती, संकष्टी चतुर्थी, अंगारिका चतुर्थी या दिवशी भाविकांची गर्दी असते. येथे गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. हे मंदिर वेंगुर्ला येथून 20 किलोमीटर तर सावंतवाडीवरून 43 किलोमीटर अंतरावर आहे. वेंगुर्ला तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शहरातून एसटीची सुविधा देखील उपलब्ध आहे. खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत येऊ शकतात. तर कशी वाटली तुम्हाला माहिती मला नक्की सांगा. तुम्ही कधी या मंदिराला भेट द्या आणि माझ्या व्हिडिओला कमेंट्सद्वारे नक्की रिप्लाय करा. धन्यवाद.